पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। भिगवण परिसरातील हॉटेल आर्यन येथे झालेल्या एका कामगाराच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची फेरतपासणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिल्याची माहिती भीमा कोरेगाव संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष शरद नाना चितारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यासोबतच भिगवण परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत वेश्या व्यवसायावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। परिसरात हजारो कामगार विविध उद्योग आणि कंपन्यांमध्ये कार्यरत असल्याने त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत व्हावी आणि या मृत्यू प्रकरणातील सत्य निष्पक्ष चौकशीतून समोर यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। नेमके काय घडले आणि या भेटीत कोणत्या महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या, पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। एसपी ऑफिसला तुम्ही भेट दिली, काय विषय होता आणि कशासाठी एसपीना भेटला, काय म्हणजे चर्चा झाली एसपी? विषय असा होता, आर्यन हॉटेलच्या संदर्भामध्ये आम्ही 2-3 वेळा विशिष्ट अधिकाऱ्यांना, सर्व शासकीय अधिकाऱ्यांना भेटलो होतो आणि त्या अनुषंगाने त्या हॉटेलमध्ये जो बेवारस पद्धतीचा मृत्यू झालेला होता त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला याच्याबद्दलचं आतापर्यंत कुठल्या पद्धतीचं ठोस अशी माहिती प्रशासनाकडे आतापर्यंत उपलब्ध होऊ शकलेली नाही। आणि त्याच्यामध्ये संशय असा घेण्यात आलेला होता की 9-10 दिवस त्या ठिकाणावरती डेड बॉडी त्या हॉटेलमध्येच पडून होती। डिस्कम्पोज होस्तोर बॉडीची त्यांनी प्रत्यक्ष केलेली दिसून आली आणि याच्यामुळं एसपी साहेबांच्या हा विषय कानावर घालण्यासाठी मी काल एसपी ऑफिसला भेटलो होतो, जाऊन आलो। या संदर्भात ज्या पत्रकार बंधूंनी आणि सर्वांनी ज्या बातम्या दिल्या त्याचा इफेक्ट एसपी साहेबांच्या ऑफिसमध्ये काल दिसून आला आणि तिथं या प्रकरणाची सविस्तर माहिती एसपी साहेबांना भेटली गेलेली आहे। परंतु जी काही माहिती दिली गेलेली आहे ती प्रशासकीय लेवलवरची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जे साहेबांना सांगितलेली ती आहे। परंतु जो संशय आपला आज तागायत आहे की त्या ठिकाणावरती ज्या मालकाने आणि व्यवस्थापकाने त्या कामगाराकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा जो मृत्यू झाला त्याला ते 2 जण कारणीभूत आहेत आणि त्या अनुषंगाने त्याच्यावरती पहिला भारतीय दंडसंहिताच्या याच्यामध्ये म्हणजे IPS 304 आताचा जो काय असेल तो म्हणजे साधारणतः मला वाटतं 119 का काहीतरी कलम आहे का 17 आहे आणि या संदर्भामध्ये तो विषय आहे आता संबंधित घेतलेला। तर विषय असा आहे की जास्तीत जास्त त्या माणसाला व्यक्तीला न्याय भेटावा आणि न्याय का भेटावं तर आपल्या परिसरामध्ये परप्रांतीय समाजाचे किंवा परप्रांतीय लोक जास्त प्रमाणामध्ये कामाला उपलब्ध आहेत। त्यांच्या जीवाचं रक्षण करणे हे भारतीय नागरिकाचं एक काम म्हणून आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि ती प्रशासनाची जबाबदारी आहे। आणि मग ती प्रशासन आपली जबाबदारी नीटपणाने पार पाडत नाही याच्या संदर्भामध्ये इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जे काही आर्थिक लागेबांधे झालेले आहेत त्या संदर्भामध्ये एसपी साहेबांकडे मी काही पुरावे आणि काही विशिष्ट माहिती साहेबांपर्यंत पोच केलेले। त्या अनुषंगाने साहेबांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना काही आदेश दिलेले आहेत, त्याच्यावरती काही घटना ज्या झालेल्या आहेत त्याचा फेर तपासणी करावी अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत आणि जर त्याच्यामध्ये कोणी दोषी असेल तर त्याला त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी आपण त्याच्यामध्ये केलेली आहे। त्याच अनुषंगाने आपण असंही त्यांना सांगितलेलं आहे की ज्या हॉटेलमध्ये आतापर्यंत हा गुन्हा घडलेला आहे तिथं 2 ते 3 प्रकारचे आतापर्यंत पिटाचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि म्हणून या भागामध्ये जो वेश्या व्यवसाय आहे सर्वात जास्त मोठा गंभीर विषय या पट्ट्यातला जो वेश्या व्यवसाय आहे तो अत्यंत राजरोसपणे चालू आहे। तर ही मोठी एवढी घटना घडलेली असताना सुद्धा आजही बऱ्याच हॉटेलवरती महिला उपलब्ध होत आहेत, त्या ठिकाणावरती वेश्या व्यवसाय चालू आहे आणि ह्याच्याकडे कुठंतरी दुर्लक्ष केलं जाते। म्हणून एसपी साहेबांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं आणि या सर्व लोकांना याच्यामधून बंधनमुक्त करावं, त्या महिलांची जी होणारे शोषण आहे ते कमी व्हावं अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी काल एसपी साहेबांकडे गेलो। मोकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली असं समजले, काय नेमकं? निश्चितच मी त्यामध्ये जे गुन्हेगार आहेत म्हणजे ते शेट्टी असतील किंवा तो हॉटेल मालक असेल त्यांच्यावरती पूर्वीचे अनेक गुन्हे प्रकारचे आहेत, जसे सावकारकी असेल, ज्याप्रमाणे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल असतील त्याप्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतील, त्याचप्रमाणे पिटाचे गुन्हे दाखल असतील। या सर्व प्रकारची जर माहिती पाहिजे घेतली गेली तर त्या अधिकाऱ्यांनी आता त्याच्यावरती मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे
आणि त्याला मोका लावून तडीपार करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. ज्या ज्या वेळेस तुम्ही एस पी साहेबांना भेटता त्यावेळेस 8 ते 15 दिवसामध्ये काहीतरी ठोस कारवाई झालेली दिसते. मागच्याही कालावधीमध्ये तुम्ही एसपी ऑफिसला गेला होता आणि 15 ते 20 दिवसाच्या आतमध्ये कारवाई झाली होती. आता तुम्ही एसपीला भेटलात म्हणजे काय तसं आश्वासन वगैरे दिलं का एसपी? निश्चितच पाठीमागचा आपण श्रीकांत कोकणे साहेबांच्या संदर्भामध्ये इंदापूरच्या गेलो होतो आणि त्याच्यामध्ये 15 दिवसामध्ये साहेबांनी जसा निर्णय दिला होता की 15 दिवसामध्ये कोकणे साहेबांवरती योग्य ती कारवाई करण्यात येईल, त्याच पद्धतीनं आताही त्यांनी सांगितलेलं आहे की एक विशिष्ट काळ मला लागेल, परंतु निश्चित काळामध्ये मी ह्या सर्व गोष्टी या ठिकाणावरती बंद करीन आणि संबंधित लोकांवरती जे तुम्ही अनालिसिस मी केलेले आहेत त्या अनालिसिसचा संपूर्ण सखोल चौकशी करून निपक्ष पद्धतीने त्या लोकांवरती गुन्हा दाखल होईल. एसपी साहेबांकडून तुम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे? निश्चितच एसपी साहेब कुठल्या पद्धतीच्या आर्थिक व्यवहारामध्ये लागेबांधे करणारी व्यक्ती नाही. ते अत्यंत रिच आहेत आणि प्रतिष्ठित आहेत. त्यांच्यावरती अख्ख्या जिल्ह्याची जबाबदारी आहे. ग्रामीण भाग त्यांच्याकडे अत्यंत चांगल्या पद्धतीने न्याय व्यवस्थेने पाहतो. त्यामुळं सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी एसपी साहेब पुण्याचे अत्यंत चांगलं काम करतील आणि ते 100% या व्यक्तीला न्याय देतील. त्या मुलाला न्याय भेटावा, त्याच्या कुटुंबाला न्याय भेटावा. मी याच्या माध्यमातून कामगार कल्याण आयुक्त यांच्यासाठी पण भेटलेलो आहे, त्यांनाही त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे या हॉटेलच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणावरती या हॉटेलसाठी किंवा शॉपिंग लायसन्ससाठी ज्या ज्या ठिकाणावर त्यांनी ऍप्लिकेशन्स केलेले त्या सर्व विभागांना आम्ही आता पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांना सांगितलं की ह्या हॉटेलवरती विशिष्ट अशी कारवाई करा. त्या ठिकाणावरती सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत आणि या ठिकाणावरती जो नाही तो व्यवसाय केला जातोय आणि त्या व्यवसायावरती बंदी घालण्यासाठी हे हॉटेलचे सर्व परवाने रद्द करावे त्यासाठी मागणी केलेली. नाव तुम्हाला एसपी ऑफिस पर्यंत जाण्याची वेळ आली काय म्हणजे भिगवण पोलीस प्रशासन तुम्हाला सहकार्य करत नाही? बेगोन पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करतंय, परंतु काय असतं स्थानिक पातळीवरती जे काय गोष्टी असतात, शरद चितरे हा त्यांच्यासाठी एक कागद आणि पत्र व्यवहार करणारे व्यक्ती आहे, परंतु पुन्हा येणारा जो आहे ते पैशाचे बंडल आहेत ना, पैशाच्या बंडल पुढे माझे कागद टिकणार नाहीत आणि अशी परिस्थिती मला त्याच्यामध्ये जाणून आलेली आणि त्याच्यामुळेच या ठिकाणावरती स्थानिक पातळीवरती न्याय भेटत नसल्या कारणानेच एसपी साहेबांच्या विशिष्ट कानावर घालायला गेलोय. त्याचप्रमाणे मी पुढच्या सोमवारी राज्याचे गृहसचिव आणि गृहमंत्री यांच्यासाठी सुद्धा वेळ मागितलेला आहे. मी सोमवारी मुंबईला जाणार आहे आणि मंगळवारच्याला त्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये भेट घेऊन त्यांना सर्वस्व माहिती देणार. एसपी ऑफिसला भेट दिल्याच्या नंतर त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा आहे आणि जर समजा न्यायच नाही मिळाला तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, मी आता येणाऱ्या काळामध्ये याच्याबद्दल आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि येणाऱ्या जे 8 सप्टेंबरला जे आंदोलन होणार आहे त्या 8 सप्टेंबरच्या आंदोलनामध्ये सुद्धा सर्व समाज बांधवांना या माध्यमातूनच विनंती करेन की आपणही त्या ठिकाणावरती यावं आणि बहुतांशी त्याच दिवशी मी आमचे स्तंभाचे जे अध्यक्ष आहे सर्जेराव वाघमारे यांच्या वतीने एक पत्र देणार आहे आणि एक सामुदायिक जिल्हास्तरीयवरचं खूप मोठं आंदोलन जन आंदोलन त्या ठिकाणावरती उभा केलं जाणार आहे आणि 8 तारखेच्या सप्टेंबरच्या याच्यामध्ये हा विषय मी मांडणार आहे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही एकटे लढत होता, पुढे तुमच्या पाठीमध्ये संघटना पक्ष वाढतायत, या आंदोलनाला कुठेतरी वेगळं वळण लागणार आहे? निश्चितच, कारण प्रत्येक भारतीय नागरिक हा आपला आहे आणि त्याचं जीवाचं रक्षण करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे त्या लोकांची जबाबदारी पार पाडायची असेल तर सर्व दलित चळवळीच्या संघटनांना आम्ही 8 तारखेला त्या माध्यमातून आवाहन करणार आहे आणि त्यानंतर स्तंभाच्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली एक भव्य दिव्य असं आंदोलन आणि भव्य दिव्य मोर्चा आम्ही काढून त्या प्रशासनाला जाग आणू. जर योग्य पद्धतीने नाही भेटला तर त्यालाही त्या पद्धतीचं उत्तर देऊ, परंतु त्या समाजातल्या त्या लोकांना या ठिकाणावरती न्याय देण्याचंच काम करू. नाना, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिगवनची मच्छी प्रसिद्ध आहे. त्याच पद्धतीने बिगवन हे हॉटेलमध्ये अनधिकृत व्यवसाय चालण्यासाठी प्रसिद्ध होत आहे. ही ओळख काय शहरासाठी चांगली नाही. तर या विषयामध्ये आपण एक सामाजिक कार्यकर्ते, समाजाचे अत्यंत चांगले काम करणारे कार्यकर्ते म्हणून आपण कसं बघताय आणि हा व्यवसाय थोड्या दिवसासाठी बंद होतोय परंतु वारंवार लगेच तो व्यवसाय चालू केला जातोय, ह्या पाठीमागे काय उद्देश? नाही, ह्याच्या पाठीमागे याच्यात दुसरं काहीच नाही. स्थानिक पातळीवरती हा विषय सगळ्या पद्धतीनं हँडल केला जातो आणि एकमेकाचे देवाणघेवाण केले जातात. त्याच्यामुळे हा कुणीतरी बंद केल्यानंतर पुन्हा चालू होणे हा व्यवसाय आहे. अशा पद्धतीचा व्यवसाय की याच्यामध्ये आर्थिक लागेबांधीचं प्रमाण जास्त असतं आणि ह्याच्यामुळेच हा व्यवसाय आतापर्यंत पोचला गेलेला आहे आणि कुठंतरी त्या प्रशासनाला गालबोट लागलं जाते. त्याच्या गालबोटला प्रशासनाला लागलं तरी प्रशासन सोसू शकतं, परंतु एखादं गाव मध्ये जर अशा पद्धतीची घटना घडते किंवा अशा पद्धतीचा व्यवसाय होतोय
तर इथले नातेसंबंध जोडताना सुद्धा बाहेरची लोक जे असतात ना, ते नातेसंबंध जोडताना 100% विचार करतात की असं हे गाव आहे आणि मग या गावामध्ये अशा पद्धतीचे व्यवसाय केले जात आहेत. तर ह्याच्यामध्ये गावाचं नाव जास्त प्रमाणामध्ये बदनाम झाले आणि ते कलेशदायी आहे सर्वात महत्वाचं. आणि ते कलेशदायी असल्या कारणानेच मी आता सर्व शासनाला मागणी केली की आता जे आमच्या परिसरामध्ये म्हणजे भादलवाडीपासून चिंचोलीपर्यंत आणि डिक्सळपासून ते पार बारामतीच्या लांबजेवाडीपर्यंत जे काही वेश्या व्यवसायाचे धंदे चालू आहेत ना, हे सर्व व्यवसाय SP साहेबांनी बंद करावेत अशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केली. ओके, धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.